नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता बलदेव खूपच जास्त रेसलेस झालेला असतो. इकडे तिकडे फेऱ्या मारत असतो. कुणाची तरी वाट बघतोय असं त्याच्याकडे बघून वाटत असतं. तेवढ्यातच इथे भूमी आता स्टाफला जे गिफ्ट द्यायचे आहेत त्याच्यावरती हॅपी दिवाळी असं ती नावाने लिहित असते. तेवढ्यातच इथे बलदेव म्हणतो, भूमी अगं काय आहे, तू आता स्टाफला जे गिफ्ट द्यायचे आहेत त्याच्यावरती सगळ्यांच्या काही स्वतःच्या हाताने हॅपी दिवाळी असं लिहित बसणार आहेस का? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो दादा, कसं आहे ना, हाताने हॅपी दिवाळी लिहिलं ना की कसा थोडा पर्सनल टच वाटतो ना, आपलेपणा जाणवतो. म्हणून मी आता सगळ्यांच्या गिफ्टवरती हॅपी दिवाळी असं हातानेच लिहिलेलं आहे. तेव्हा इथे भूमी आपलं काम करत असते. भूमी म्हणत असते, काय झालं दादा, तू कुणाची वाट बघतोयस का? तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, भूमी हो मी जरा आकाशची वाट बघतोय, त्याच्याजवळ थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे ना. पण काही हरकत नाही, तू तुझं काम कर, मी बोलेन त्याच्याबरोबर. तेव्हा भूमी म्हणते की दादा, काही महत्त्वाचं असेल तर माझ्याबरोबर बोल ना, मी सांगेन त्याला. तेव्हा बलदेव म्हणतो, नाही, मला फक्त तुझ्याबरोबर बोलायचं नाही आहे, तर तू आणि आकाश तुमच्या दोघांबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणून मी आकाशची वाट बघतोय. तो आल्यानंतर मी तुमच्या दोघांनासुद्धा ती गोष्ट सांगेल. तेव्हा भूमी म्हणते, दादा काही खूप सिरियस आहे का? तसं जर काही असेल तर तू लवकर सांगून टाक. तेवढ्यातच तिथे आता आकाश आलेला असतो. आकाश म्हणतो, काय झालं, तू माझी वाट बघतोयस का बलदेव? तेव्हा बलदेव म्हणतो, हो आकाश, मी तुझी वाट बघत होतो, कारण मला तुझ्याबरोबर आणि भूमीबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते, बलदेव दादा मगापासून तुमची वाट बघतोय. आकाश, त्याला आपल्या दोघांजवळ काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बलदेव अरे बोल ना, जे काही असेल ते प्लीज स्पष्टपणे बोल. तेव्हा इथे बलदेव आता बोलता बोलता आपले कान पकडतो. तेव्हा आकाश म्हणतो, बलदेव काय झाले, तू कान का पकडतोयस? तेव्हा बलदेव म्हणतो, कारण मला तुमच्या दोघांची माफी मागायची आहे. तेव्हा आकाश म्हणतो, का? पण तुला आमची माफी का मागायची आहे? तेव्हा बलदेव म्हणतो, कारण नकळतपणे का होईना मी तुम्हाला दोघांना हर्ट केले असं मला वाटतंय. तेव्हा आकाश म्हणतो, असा का विचार करतोयस तू? तू आम्हाला का हर्ट करशील? असं काही झालेलं नाही आहे. हे बघ, जे काही आहे ते स्पष्टपणे बोल ना. तेव्हा बलदेव म्हणतो, आकाश भूमी, खरं तर मला तुमची मनापासून माफी मागायची आहे. कसं आहे ना, मी तुम्हाला इथे अपूर्वाबद्दल काहीही सांगितलेलं नाही आहे. म्हणजे अपूर्वाला मी डिरेक्टली इथे आता दिवाळीला घेऊन आलो आणि तुमच्याबरोबर तिची ओळख करून दिली आणि मला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. आम्हाला दोघांना एकमेकांबरोबर लग्न करायचं आहे असं तुम्हाला लगेच सांगितलं. ही गोष्ट मी तुम्हाला आधीच सांगायला हवी होती ना. नाही, माझं चुकलं. पण खरं सांगू का, मी तुम्हाला खूप वेळा सत्य सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. पण मी विचार करत होतो की तुम्हाला कसं सांगू, आणि त्याच्यामध्ये मी आणि अपूर्वा आम्ही दोघेजणं आमच्या नात्याला वेळ देत होतो की आमचं नातं पुढे जाऊन कसं बिल्ड होणार आहे हे आम्ही बघत होतो. म्हणजे खरं तर अपूर्वा तिच्या बाजूने पूर्णपणे क्लिअर होती, पण मी शुअर नव्हतो की मलासुद्धा तिच्याबरोबरचं माझं नातं पुढे मला तसंच कंटिन्यू ठेवायचं आहे. आणि जेव्हा इथे आम्हाला दोघांनासुद्धा क्लॅरिटी मिळाली, आम्ही शुअर झालो, तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना योग्य वेळ आल्यानंतर सांगितलं. पण खरं तर तुम्हाला ही गोष्ट मी आधीच सांगायला हवी होती ना. तुम्हाला दोघांना हर्ट केलं असं वाटते मला, त्यामुळे खरंच सॉरी. मी तुम्हाला आधीच अपूर्वा आणि माझ्याबद्दल सांगायला हवं होतं. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की हे बघ, अरे तू काय लहान मुलगा आहेस का? म्हणजे ती इनमॅच्युअर मुलं नाही का असतात, जी पटकन कुठलाही निर्णय घेऊन मोकळे होतात. तुम्ही तसं काही केलं नाही. तुम्ही तुमच्या नात्याला वेळ दिला आणि तुझ्यासारख्या वयातल्या माणसाने असाच मॅच्युअरली निर्णय घ्यायचा होता. जो तू घेतलास त्याच्यामध्ये आम्हाला काहीच वाटत नाही आहे. आणि हे बघ, तू इथे अपूर्वाबरोबर लग्नाचा जो काही निर्णय घेतला आहेस त्याच्यामुळे आम्ही आनंदीच आहोत. तुला कुणी सांगितलं आम्हाला आनंद नाही झाला आहे म्हणून? आम्ही खुश आहोत दादा, खरंच आम्ही खुश आहोत. तेव्हा इथे आता बलदेव म्हणत असतो, नाही नाही, ते सगळं ठीक असलं ना तरीसुद्धा आधीच मी तुम्हाला क्लिअर करायला हवं होतं. कारण काल मी तुम्हाला अपूर्वाची आणि तुमची भेट घडवून दिली तेव्हापासून मी बघतोय तुम्ही दोघेजणं आमच्या नात्याला घेऊन मला थोडे रिलक्टंट वाटताय. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नाही बलदेव, असं खरंच काही नाही आहे.
तेव्हा इथे आता बलदेवला वाटत असतं की भूमी आणि आकाश हे दोघेजण नाराज आहेत, म्हणजे त्यांना हे नातं मान्य नाही आहे असं बलदेवला वाटत असतं. तो म्हणतो, तुम्ही 2 मिनटं थांबा, मी लगेचच आलो. तेव्हा भूमी म्हणते, दादा आता कुठे चाललायस तू? तेव्हा भूमी म्हणते, आकाश मला असं वाटतंय की आपण कालपासून जे काही नाराज आहोत ना, त्याच्यावरूनच बलदेव दादाला असं वाटते की आपण त्यांच्या नात्याला घेऊन रिलक्टंट आहोत म्हणून. पण खरंच सांगू का, आपण आपल्या स्वार्थासाठी बलदेव दादाची खुशी असं हिरावून घेणं मला योग्य वाटत नाही. म्हणजे आपण आपला गुन्हा लपवण्यासाठी अपूर्व आणि त्याला एकमेकांपासून वेगळं तर करू शकत नाही ना. मला असं वाटतंय की आपल्याला त्यांचं हे नातं स्वीकारलं पाहिजे, नाही का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी बरोबर बोलतेस तू, आपल्याला तसंच काहीसं केलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे बलदेव येतो आणि एक आता बॉन्ड पेपर आकाशच्या हातामध्ये देतो. आकाश म्हणतो, हे कसलं बॉन्ड पेपर आहे? तेव्हा बलदेव म्हणतो, हे बघ आकाश आणि भूमी, तुम्ही माझ्यासाठी माझं सर्वस्व आहात, माझं कुटुंब आहात. तुमच्याशिवाय दुसरं मला आहे तरी कोण? माझ्या बाबतीतले संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार मी आत्तापर्यंत तुम्हाला दिला होता. पण आता ही गोष्ट मी ऑफिशियली करतोय की माझ्या आयुष्यातले जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ना, ते तुम्ही दोघांनी घ्यायचे आहेत आणि ते मला मान्य असतील. हे बघा, मी आता हे ऑफिशियली केलं आहे, म्हणून मी तुम्हाला दोघांना एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय. तुम्हाला जर अपूर्वा सून म्हणून मान्य नसेल, तर तुम्ही स्पष्टपणे मला सांगा. तुम्ही जर म्हणालात की तिच्याबरोबर लग्न कर, तर मी हे लग्न करेन. तुम्ही जर नाही म्हणालात, तर मी हे लग्न नाही करणार. कारण तुमच्या दोघांपेक्षा मला माझ्या आयुष्यामध्ये काहीसुद्धा महत्त्वाचं नाही आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे. माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत काय होतं, कसं बसं मी माझं आयुष्य जगत होतो. पण तुम्ही मला आपलेपणा दिलात, या घरामध्ये ठेवून घेतलात आणि त्यानंतरला मी इथे तुमच्याबरोबर आनंदाने आता राहतोय. त्यामुळे तुमची जागा माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. तुम्ही माझ्यासाठी जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. असं म्हणून बलदेव आता निघून जातो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, बलदेव दादाच्या लग्नाच्या बाबतीत हा निर्णय आपण कसा काय घेऊ शकतो? तो त्याचा त्यानेच घ्यायला हवा आहे ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो की बरोबर आहे, पण मी काय म्हणतोय, आपलं सत्य बाहेर येईल म्हणून आपण बलदेववरती अन्याय नाही करू शकत. त्याच्यामुळे आपण आपला विचार नंतर करूया. जे काही करायचं आहे ते आपण करू. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बलदेवसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती आपण आधी करूया. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाश आणि भूमी दोघेजण आता पोलीस स्टेशनला आलेले असतात, अपूर्वा पुरोहित हिला भेटण्यासाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो आकाश आणि भूमी खरं तर खूप जास्त घाबरलेले असतात. कारण प्रेक्षकांनो एकच आहे, रागिनी पटवर्धनला आकाश भूमीने मारलेला आहे. या दोघांनी हा गुन्हा लपवून ठेवण्यापेक्षा जर गायकवाड सरांना सांगून इथे सत्य सांगितलं असतं की माझ्या मुलीला इथे आता रागिनी पटवर्धन ही घेऊन जात होती, तेवढ्यातच तिचा पाय सटकला आणि ती डोक्यावरती पडली, असं काहीतरी कारण सांगितलं असतं ना, तर जास्त बरं झालं असतं. विनाकारण प्रेक्षकांनो भूमी आणि आकाश दोघेही चांगले असताना ते इथे एवढ्या मोठ्या दडपणाखाली जगतायत. त्यानंतर प्रेक्षकांनो आकाश भूमी अपूर्वाला भेटायला आलेले असतात. तेव्हा त्या दोघांना हवालदार तिच्या केबिनमध्ये बसायला सांगतात. तेवढ्यातच इथे एका माणसाचा जोरजोरात ओरडतानाचा आवाज ऐकू येतो. अहो मॅडम मला सोडा, मला नका मारू मॅडम, मी काही केलेलं नाही आहे. असा आवाज आल्यानंतर आकाश आणि भूमी दोघेजण खिडकीतून आता बघत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अपूर्वा त्या गुंडाला मारत असते आणि ती म्हणते की सांग, त्या वेळेला जेव्हा चोरी झाली तेव्हा तू बागेमध्ये होतास की नाही ते सांग. तो माणूस म्हणतो, नाही मॅडम, मी तेव्हा तिथे नव्हतो. तरीसुद्धा इथे अपूर्वा काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते, तू असं नाही बोलणार ना, अजून किती वेळ तू गुन्हा लपवून ठेवणार आहेस? या अपूर्वाला बरोबर माहिती आहे की गुन्हा कसा तुझ्या तोंडून वधवून घ्यायचं तेच तर माझं काम आहे ना. जा शिंदे, त्याला घेऊन या जा. तेव्हा इकडे आता अपूर्वाने एका माणसाला आणायला सांगितलेलं असतं. ती म्हणते, थांब, तू खरं बोलत नाही आहेस ना? आता कसं खरं सांगत नाही आहेस ना, तेच मी बघते. त्यानंतर प्रेक्षकांनो एका माणसाला तिथे आता आणलेलं असतं आणि तो माणूस आता कुत्र्यासारखा भवभव करत असतो. तो गुंड माणूस म्हणतो, मॅडम हा कोण आहे? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की हा माणूससुद्धा त्याचा गुन्हा कबूल करत नव्हता. तेव्हा मी त्याला आहे ना एका कुत्र्याच्या समोर दिलं होतं, रूममध्ये बंद करून ठेवलं होतं.
त्याला इथे रॅबीज झाला होता. तो कुत्रा ह्याला चावला आणि या माणसाला सुद्धा आता रॅबीज झालाय. तेव्हापासून तो कुत्र्यासारखा आता प्रत्येकाला चावायला जात असतो. मी एक काम करते, तुला सुद्धा त्या रॅबीज झालेल्या कुत्र्याच्या रूममध्ये सोडते, म्हणजे तू सुद्धा इथे या माणसासारखा होशील आणि मग सत्य आम्हाला सांगशील. तेव्हा तो माणूस म्हणतो, नाही नाही मॅडम, असं नका करू. मी खरंच सांगतोय, तुम्हाला जे काही आहे ना ते सगळं सत्य सांगतोय. हो मॅडम, चोरी झाली तेव्हा मी तिथेच होतो आणि चोरीचा माल कुठे ठेवला आहे ना हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, हे सगळं आता मुद्दामून अपूर्वाने केलेलं असतं त्याच्या तोंडून सत्य वधून घेण्यासाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा बाहेर आलेली असते. तेव्हा हवालदार म्हणत असतात की मॅडम, किती छान पद्धतीने तुम्ही त्या माणसाकडून त्याचा गुन्हा कबूल करून घेतला. ही तुमची ट्रिक खूपच छान पद्धतीने कामी आली. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश तिच्या केबिनमध्ये तिची वाट बघत असतात. तेव्हा अपूर्वा तिथे येते आणि म्हणते, सॉरी माफ करा, यायला मला थोडा उशीर झाला ना, पण काय करू, आज मी ड्युटीवरती आहे ना. त्यानंतर अपूर्वा म्हणते की एकच मिनिट थांबा आणि ती लगेचच फोन करून आपल्या स्टाफला सांगते की मला थोडा वेळ कुठलाही फोन ट्रान्सफर करू नका, कारण मी बिझी आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे, त्याच्यामुळे मला डिस्टर्ब करू नका, असं तिने आधीच सांगितलेलं असतं. ती म्हणते, बोला ना, तुम्ही इथे मला भेटायला आलात, मी तुमच्या घरी येऊन तुला सरप्राईज दिलं, म्हणून तुम्हीसुद्धा इथे येऊन मला सरप्राईज दिलंत का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही तसं काही नाही आहे, आम्हाला थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून आम्ही इथे आलो आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, मग आपण कुठेतरी बाहेर भेटलो असतो ना, म्हणजे मीच तुम्हाला भेटायला आले असते, मी बलदेवला सांगितलं असतं ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही नाही, आम्हाला जे काही बोलायचं आहे ते बलदेवला सांगायचं नाही आहे, आम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुमच्याबरोबरच बोलायचं होतं, हे बलदेवला नाही कळलं तर जास्त बरं होईल. तेव्हा अपूर्वा म्हणते, हो का, एवढं काय बोलायचं आहे तुम्हाला, प्लीज जे काही आहे ते स्पष्टपणे बोला. तेव्हा भूमी म्हणत असते, हे बघा, मी तुमच्याजवळ इथे जे काही बोलायला आले ते बलदेव दादाच्या रिलेटेडच आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की तुमच्या इथे जेव्हा नातं एखादं नवीन तयार केलं जात असतं तेव्हा असं आहोजावच बोललं जातं का? हे बघा, मी जरी ऑन ड्युटी असले तरीसुद्धा आपण आज आपल्या पर्सनल गोष्टी बोलतोय, तर तुम्ही मला अरे तुरे केलं तरीसुद्धा चालेल, तुम्ही मला अपूर्वा म्हणालात ना तरीसुद्धा चालेल, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की हे बघ अपूर्वा, कसं आहे ना, आता तू बलदेव दादाबरोबर लग्न करणार आहेस, त्याआधी मला काही गोष्टी तुझ्यासमोर क्लिअर करायच्या आहेत. हे बघ, बलदेव दादाला स्वतःचं असं कुणीच नाही आहे, तो एकटाच आहे आणि तो आता आमच्याबरोबर राहतोय. सख्ख्या भावापेक्षा सुद्धा तो मला जवळचा आहे. पण कसं आहे ना, बलदेव दादा साधाभोळा माणूस आहे, मनाने खूपच जास्त हळवासुद्धा आहे. त्यामुळे लग्नाच्या गोष्टी अशा घाईघाईने करायच्या नसतात. हवा तर तू वेळ घे, पण तू आम्हाला इथे पूर्णपणे खात्री दे बलदेव दादाच्या बाबतीत की तुझं त्याच्यावरती खरोखर मनापासून प्रेम आहे, तू त्याची साथ कधीच सोडणार नाही, त्याला कधीही तू एकटं सोडणार नाही, असं तू आम्हाला प्रॉमिस कर. तेव्हा इथे अपूर्वा आता सिरियसली उभी राहते आणि त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा इथे भूमी, आकाश हे दोघेजणंसुद्धा उठून आता उभे राहतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, हे बघा, जेव्हा आम्ही वर्दी अंगावरती घालतो ना तेव्हा आम्ही एक शपथ घेतो की कधीच इथे कुणालाही फसवणार नाही, आम्ही आमच्या कर्तव्याची अगदी प्रामाणिक राहू, आम्ही आमचं कर्तव्य जीव गेला तरी पूर्ण करू, असं आम्ही प्रॉमिस स्वतःलाच करतो. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, माझं बलदेववरती मनापासून प्रेम आहे आणि मला खरोखर त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे, आयुष्यभरासाठी मला त्याची साथ निभवायची आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी खरंच सांगते, मी शेवटच्या क्षणापर्यंत त्याची साथ देईन आणि तसंही तुम्ही त्याचं कुटुंब आहात ना, मला तुमचं कुटुंब कसं आहे ते मला माहिती आहे, मला आवडेल तुमच्या कुटुंबामध्ये सामील व्हायला, असं अपूर्वा आता म्हणत असते. तेव्हा भूमी म्हणत असते, अपूर्वा, आम्हाला तुझ्यासारखी सून नक्कीच आवडेल, तू पसंत आहेस आम्हाला, आम्हाला बलदेव दादाची काळजी आहे एवढंच, तू जर त्याची व्यवस्थित काळजी घेणार असशील, त्याला सांभाळणार असशील तर आमची दुसरी काहीसुद्धा हरकत नाही आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, आम्हाला तेच म्हणायचं होतं, बलदेव दादा तर तुझ्याबरोबर लग्नाला तयार आहे, फक्त तुझं त्याच्यावरती खरं प्रेम आहे ना हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाचा फोन आलेला असतो. ती म्हणते, सॉरी पण महत्त्वाचा फोन आहे आणि तो मला घ्यावाच लागेल, तुम्ही बसा, मी 2 मिनिटात आले. तेव्हा इथे अपूर्वा बाहेर येते आणि फोन उचलून म्हणते की का फोन केला आहे तुम्ही,
सांगितलंय ना, मी ऑफिसमध्ये असताना, पोलीस स्टेशनमध्ये असताना फोन करू नका म्हणून. हे बघा मेसेज करत जा ना, फोन करायची गरज नाही आहे. हे बघा तुम्हाला पगार कसला मिळतो, काळजी घ्यायचाच पगार मिळतो ना, त्याच्यामुळे व्यवस्थित काळजी घ्या. आणि आज मी तिथे येणार आहे. आज मी तिथे आल्यानंतर आपण बोलू. त्यानंतर अपूर्वा येत्याने म्हणते, सॉरी सॉरी, महत्त्वाचा फोन होता म्हणून घ्यावा लागला. पण तुम्ही काळजी करू नका, माझ्या बाजूने तुम्ही निश्चिंत राहा. मी काही त्याला फसवण्यासाठी त्याच्याबरोबर प्रेम केलेलं नाही आहे. आम्हाला खरोखर एकमेकांबरोबर लग्न करायचं आहे. म्हणूनच तर मी तुमच्या घरी तुम्हाला भेटायला आले होते ना. आणि मला तुमचा निर्णय आधीपासूनच माहीत होता. पण तुमच्या तोंडून ऐकून खरंच मला खूप बरं वाटलं. भूमी म्हणते की बलदेव दादाच्या बाबतीत तुला जर काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर तू विचारू शकतेस. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, मला फक्त एवढंच वाटतं की बलदेव तुमचा सख्खा भाऊ का नाही आहे. तो तुमचा सख्खा कुणीतरी असताना तर जास्त बरं झालं असतं. कारण तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यामध्ये येणार आहेत, त्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाच नाही आहे. बलदेव तुमच्या फॅमिलीचे किस्से सांगतो ना, ते ऐकूनच मला खूप छान वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश दोघेजणं म्हणतात की ठीक आहे, मग आपण आता लग्नाची बोलणी पुढे घेऊन जायला काही हरकत नाही. अपूर्वा, हे घे आमच्याकडून तुला छोटंसं गिफ्ट. तेव्हा अपूर्वा म्हणते, खरं तर या सगळ्याची गरज नाही आहे, पण तुम्ही इतक्या प्रेमाने आणले म्हणून मी ते स्वीकारते. आणि आता अपूर्वाने ते गिफ्ट ठेवून घेतलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लक्ष्मीपूजन अगदी व्यवस्थित होतं. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आकाश म्हणत असतो की बरं चला, सगळ्यांनी आता लक्ष द्या, मला एक महत्त्वाची अनाऊन्समेंट करायची आहे. लक्ष द्या बरं सगळ्यांनी. तेव्हा इथे सगळेजण आकाशकडे बघत असतात की नक्की आता काय सांगितलं जातं आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते, भाऊजी सांगा ना, काय सांगायचं आहे तुम्हाला. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, अरे बोला, आता सगळ्यांकडे इथे बघू नका आणि सगळ्यांची उत्सुकता वाढू नका. जे काही आहे ते सांगा ना लवकर. तेव्हा आकाश म्हणत असतो, हो हो सांगतो, पण खरं सांगू का, आजची अनाऊन्समेंट मी करणार नाही आहे. आजची अनाऊन्समेंट क्षितिजा करणार आहे. तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, थँक्यू बाबा. तेव्हा मानसी म्हणते, थँक्यूचे मुली, आता तू सांग बरं लवकर, काय अनाऊन्समेंट करायची आहे तुला. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, सगळ्यांनी गेस करा ना, काय असेल बरं आजची अनाऊन्समेंट. तेव्हा मानसी म्हणते की आपण एक नवीन फॅक्टरी सुरू करणार आहोत, ते तर नाही आहे ना. तेव्हा क्षितिजा म्हणते, नाही. तेव्हा इकडे बलदेव म्हणत असतो की तुझे बाबा आपल्या सगळ्यांना घेऊन पिकनिकला जाणार आहेत चंद्रावरती, ते असेल का. क्षितिजा म्हणते, अजिबात नाही. तेव्हा इथे आता क्षितिजा म्हणत असते की आई, मला खाली उतर ना, कुणालाच गेस करता येत नाही आहे. त्याच्यामुळे मी आता सगळ्यांना सांगूनच टाकणार आहे की सरप्राईज काय आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी क्षितिजाला खाली उतरते. तेव्हा क्षितिजा धावत पळत बाहेर जाते. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की नेमकं क्षितिजाला काय बरं अनाऊन्समेंट करायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश दोघेही खुश असतात, कारण त्यांना बलदेवचा आनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे इथे आता बलदेव आश्चर्यचकित झालेला असतो की नक्की अनाऊन्समेंट तरी काय करणार आहेत. तर प्रेक्षकांनो, इथे आता क्षितिजा बाहेर धावत पळत गेलेली असते आणि इथे अपूर्वाला घेऊन येते. पण अपूर्वाचा चेहरा आधी काही दिसत नसतो. सगळ्यांना वाटत असतं की बाहेर कोण आहे बरं. पण इथे आता अपूर्वा असते आणि ती कुणालाही दिसत नसते प्रेक्षकांनो. पण त्या ठिकाणी अपूर्वा सरप्राईज देण्यासाठी आलेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो अनाऊन्समेंट केलेली असते, ती म्हणजे बलदेव आणि अपूर्वाच्या लग्नाची. तर अपूर्वाचा हेतू पूर्णपणे वाईट आहे प्रेक्षकांनो, ते आपल्याला समजलेलंच आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता आकाश म्हणत असतो की हे बघा, अपूर्वा आणि बलदेवचं लग्न आपण लवकरात लवकर करणार आहोत. त्यांच्या लग्नाची अनाऊन्समेंट करायची होती. अपूर्वा, तू आम्हाला सून म्हणून मान्य आहेस, असं आता आकाशने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश म्हणतो, भूमी, अगं अपूर्वाला आपलं घर दाखव. तेव्हा क्षितिजा म्हणते, मी दाखवणार. सगळेजण आता अपूर्वाला घर दाखवत असताना इथे आता रागिणीची खोली बंद असते. तेव्हा अपूर्वा म्हणते, हे काय, ही रूम कुणाची आहे. तेव्हा सगळेजण आता त्या रूमकडे बघतच राहतात. आणि तेव्हा आकाश आणि भूमीला आठवतं कशा पद्धतीने रागिणीला त्यांनी मारलं होतं, कशा पद्धतीने रागिणीला टाकीत फेकलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आता भूमी आणि आकाश यांच्या नजरेसमोरून फ्लॅशबॅकमध्ये जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी, भूमी, आकाश सगळेजणच खूपच जास्त घाबरतात जेव्हा इथे अपूर्वा विचारते की ती रूम कुणाची आहे.
तर सगळ्यांना रागिणीची आठवण येते आणि तिने कशा पद्धतीने सगळ्यांना त्रास दिला होता ते सुद्धा आता सगळ्यांना एकदम त्या ठिकाणी आठवलेलं असतं.